नागपूर. आज आपण ज्यावेळेस उपराजधानी म्हणतो ती तिच्यामुळे की ही मध्य प्रदेशाची राजधानी होती. त्यामुळे विदर्भ ज्यावेळेस महाराष्ट्रात आला त्यावेळेस राजधानी पद सोडून आलेला आहे विदर्भ. खूप मोठं सॅक्रिफाईस आहे. नागपूरकर भोसले हा रेफरन्स घेतला. आपल्याला हे पण माहिती आहे की जिजाऊंचं जन्मस्थान पण विदर्भात होतं. अकोल्यापासनं बंगालपर्यंत ते नागपूरकर भोसले आहे. आणि जसे अहिल्याबाईचे घाट बनारसला दिसतात तसे भोसल्यांचे पण घाट दिसतात तुम्हाला युपीच्या ठिकाणी. आणि त्यांचेही मंदिर आहेत तिकडे. भोसल्यांचं अजून एक गंमत काय की कोणार्कचं मंदिर शोधण्यात भोसल्यांचा हातभार आहे. काय सांगतो? हो, कारण ॲस्ट्रॉनॉमिकली अजून काही महत्वाचं आहे का? जसं लोणार आहे तसं काही अजून कनेक्शन आहे का विदर्भात? विदर्भाचं ऊन एवढं फेमस आहे की पूर्णेचं संस्कृत नाव आहे पायोशनी. कारण तिचं पाणी गरम आहे. की लोणारला फक्त सरोवर नाही, लोणारला धार पण आहे. मग त्या धारेची पातूरजवळ एक गाव आहे, तिकडे रावणाचं मंदिर आहे. हा, आणि तऱ्हाळ्याला बिभीषणाचं मंदिर आहे. रावणाचं मंदिर तरी हो, असतं. बिभीषणाचं मंदिर आहे. अकोल्याजवळ अजून एक गाव आहे, तिथे गाढव देवाची पूजा होती. विदर्भाच्या भाषेबद्दल स्पेसिफिकली जेव्हा इतक्या साऱ्या वेगवेगळ्या पद्धती मिक्स होतात तर त्याचं वैशिष्ट्य थोडं सांगितलं तर मजा येईल. माझा अकोल्याचा एक मित्र आहे, तो म्हणतो आम्ही बे एरियाचे. तसं सॅन फ्रान्सिस्को बे ना तसं आमचा बे एरिया आहे. कारण काबे अबे म्हटल्याशिवाय वऱ्हाडी माणसाला जात नाहीत. एक पॅरलल पण आमच्याकडे लँग्वेज जी दख्खनी हिंदी आहे. ओके. आपण ज्याला आता हैदराबादी म्हणतो हा. ती दख्खनी हिंदी आणि ती विदर्भात त्या झालेली आहे. ओ, तुला दख्खनी हिंदीचा सगळ्यात स्पेसिफिक शब्द पाहिजे असेल तर म्हणजे पोट्टे. पट्टे. म्हणजे महाराष्ट्राचा 2 भाषांवर दावा आहे, हे लक्षात घे. हे काय पुण्यात लोकांना छातीळ असतं मराठीवर हिंदीचं आक्रमण, आमच्याकडे मराठीवर सिरियलच्या मराठीचं आक्रमण आहे. म्हणजे माझा रिक्षावाला काय म्हणतो की बघरे तुला कळते का? अरे म्हटलं आमच्याकडे पाहायला शब्द आहे देखता. आणि हा देखता कोण? ज्ञानेश्वर. देखिले गे माये. तो देखता पाहता सोडून बघ आणि कळ म्हणायला लागले कारण ते टीव्हीमुळे. तर मराठीवर हे टीव्ही वाले मराठीचं आक्रमण आहे. मला एक गोष्ट अजून कळत नाही, म्हणजे विदर्भ म्हटलं ना किंवा नागपूर, तिखट जेवण. पुरणपोळी मला वाटतं एक महत्वाचं सांगायला पाहिजे. कारण पुण्यात आल्यानंतर आमचं असं झालं की अरे हे कोरडी कशी झाली, यांच्या बाईला पुरण जमलं नाही का? म्हणून अरे जमलं नाही विचारायचं ना, पुरण फसलं. पाणीपुरी म्हणजे आमच्याकडे पाणीपुरीत वरण टाकत नाही. कॉन्व्हर्सेशन संपलं. करेक्ट आहे. जसं बाटीला राजस्थान्यांनी कौतुक आणून दिलं तसं आपण रोडग्याला आलो नाही. नाही दिलं. मला सांगायचं कारण काय माहिती का की हे लक्षात कधी येतं की महालक्ष्मीचं जेवण ते पाहिल्यावर म्हटलं बाबा हे म्हणजे 1000 रुपयात हॉटेलला खाईन मी. त्या पिढीला तुमच्या आठवणी काय? किंवा आम्ही कापसानी समृद्ध, खाणीनी समृद्ध, तांदुळांनी समृद्ध राज्य. भाषेच्या प्रेमापोटी आम्ही महाराष्ट्रात येतोय आणि तिच्यानंतर आम्हाला फळं दिसत नाही.